आई पूर्ण दिवस काम करून करून मी थकून चालले. थोडस आराम करावं म्हणते तर 1 मिनिट पण टाइम भेटत नाही मला. मी सांगून ठेवायले तुम्हाला, माझ्याने एवढं काम नाही होणार बघा. आत्ताच दुपारचं जेवण बनवून झालं, आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करा. सकाळचं झालं की संध्याकाळी, संध्याकाळचं झालं की सकाळी, हेच करत बसा दिवसभर. थोडासा पण आराम भेटत नाही मला. सोनम, मी तुला किती वेळेस बोलले, काही काम असेल तर मला सांगत जा ना. आई, मला तुमची मदत नाही पाहिजे. आता मला जाऊबाई बरोबर बरोबरीचं काम पाहिजे वाटून. आणि हो, तसं पण ताईची डिलिव्हरी होऊन 1 महिना पूर्ण झालाय. आणि हो, तसं पण सासरी एवढे दिवस काळजी कोण घेते? तेव्हा तर ताईलाही बोलू लागल्या की फक्त मी 10-12 दिवस रेस्ट करते म्हणून, आणि नंतर ठीक वाटेल म्हणल्या. आता तर पूर्ण 1 महिना होऊन गेलाय, ताई उठायचं नावच घेणं गेल्यात. सोनम, उठता बसता तिच्या मागं काय लागतेस ग तू? गेल्या जन्मात काय तुझं तिचं भांडण होतं की काय? अगं, तिला 10-12 वर्षानंतर लेकरू झालंय, आणि तुझं वागणं तिच्यासोबत तर एक साप आणि मुंगसासारखं झालंय बघ. कसंच जमत नाही दोघांचं पण. तिनं हॅपी राहिलेलं तुला कधीतरी बरं दिसलंय का सोनम? आणि हो आई, तुम्ही विसरायल्या, हे त्यांचं काय पहिलं लेकरू नाही. ताईने दुसऱ्यांदा लेकरांना जन्म दिलाय. तुम्ही तर असं वागायलाय त्यांच्यासोबत की त्यांची पहिली डिलिव्हरी आहे म्हणून. आणि हो, ताईने स्वतःच्या मनाने 9 वर्षानंतर लेकरू पैदा केले. मी काय करू त्याच्यामध्ये? आई, हे तर तुम्हाला पण माहिती आहे, जाऊबाईला पहिली मुलगी होती ते, आणि ताईंनी एवढे वर्ष गॅप घेतलाय. तुम्हाला माहिती नाही का कशामुळे घेतलाय ते? त्यांना तर दुसरा लेकरू मुलगा पाहिजे होता ना. ह्याचं टेन्शन आणि परेशानी तुम्ही माझ्यावर नका ढकलू. ताईंनी जर पहिलेच लेकरू केलं असतं तर आतापर्यंत ताई फ्री झाल्या असत्या, पण त्यांना तर मुलगा पाहिजे होता. त्यात मी काय करू? मी का सहन करू सगळं तुमचं घरातलं असं? आणि हो, तसं पण लवकर करो का उशिरा करो, जे व्हायचं तेच होते. अशी लालूच काही कामाची नसते आई की मुलगाच होईल म्हणून. आणि हो आई, आता बस झालं. सांगा तुम्ही ताईला आता बरोबरीने काम होईल म्हणून. मी काय करू दिवसभराचं पूर्ण काम? सोनम, ही काय पद्धत आहे बोलायची? आणि हो, मुलगा कोणाला पाहिजे नसतो. सोनम, हे तर तुला पण माहिती आहे ना की मी मुला मुलीमध्ये कधी फरक नाही केला ते. लग्न झाल्यापासून तू घरातलं वातावरण बघत नाहीस का? अरे, कोणाला नाही वाटत पहिली जर मुलगी झाली तर वाटते की दुसरा मुलगा व्हावा म्हणून? पण याच्यामध्ये काय चुकीचं वाटते तुला सोनम? तिची पहिली मुलगी आहे, तिला नाही वाटत का मला मुलगा व्हावा म्हणून? आणि हो, तू कोणत्या तोंडाने बोलायलीस? तुझ्या पण लग्नाला 7-8 वर्ष पूर्ण झालेत. तू का जन्म देऊ शकत नाहीस मग एका मुला मुलीला? तू पहिले स्वतःला बघ, तुझ्या तरी नशिबामध्ये आहे का आई बनण्याचं सुख? तू तर आतापर्यंत वांझोटीच आहेस ना. तू तर एक मुलगा सोड एका मुलीला पण जन्म देऊ शकली नाहीस बघ आतापर्यंत, आणि वाद करायलीस माझ्यासोबत मुला मुलीला घेऊन. तुला काय जाणीव होणार या गोष्टीची? जी स्वतः कधी एक आई नाही बनू शकली, ती दुसऱ्या आईचा एक आनंद आणि दुःख कसं समजू शकेल? पण तुला याची जाणीव आहे का? तू आतापर्यंत कधी आई बनलीस का? मी कधीच असा विचार केला नव्हता की तुझं माझं याविषयी असं बोलणं होईल ते. तू आज मला मजबूर केलंस बघ हे सगळं बोलण्यासाठी. जेव्हापासून तुझ्या जाऊची डिलिव्हरी झाली तेव्हापासून एकही मिनिट तू तिला सुखाने जगू दिलं नाहीस बघ सोनम. तू कधीतरी तिच्या लेकराला एक वेळेस उचलून हातात घेतलंस का? कधी लाड केलास का त्या लेकराचा? असं जाऊ दे, मी पण कोणाशी बोलत आहे ना. तुला आई होण्याचं सुख आहे ना त्या गोष्टीचं दुःख आहे का बरं सोनम? तुझं कोणी ते लागत नाही का? खरं सांगू मी सोनम, आज तुझ्यामध्ये तो गुणच नाही बघ की कोणाची माया करावं म्हणून. कदाचित तू आजपर्यंत त्याच गोष्टीमुळे वांझोटी आहेस बघ. आणि तू बोलायस तुझ्या जाऊविषयी असं? ठीक आहे, तू पैदा करत एखादं लेकरू. तुझ्या पण लग्नाला आज 7-8 वर्ष पूर्ण झालेत, आणि तुला नाही त्या दवाखान्यात मी नेऊन दाखवलंय. आणि हो सोनम, तुला काम करायचं तर कर, नाही तर नको करू. तुला स्वयंपाक बनवायचा तर बनव, नाही तर नको बनवू. माझे काय हातपाय मोडलेत की काय? मी बनवेल. याच्यानंतर कधी तू शिल्पाविषयी आणि माझ्या नातवाविषयी काही बोललीस ना तर माझ्या एवढं तुला कोणी वाईट नसणार बघ. तुझे कान नीट धरून ऐक ही गोष्ट. स्वतः तर वांझोटी आहे आणि तिला लेकरू झालं तर जळायली. आली मोठी माझ्या घरामध्ये यादवी युद्ध करायला. 2 टायमाचं जेवण काय बनवलं, डोक्यावर नाचायली ही माझ्या. हिला लाज कशी वाटत नाही? हे दिवस काही हिच्यावर येणार नाहीत का उद्या? ही पण कधी आई बनेल तेव्हा हिला कोणाची गरज नाही पडणार का? किती प्रयत्न करते मी या दोघीमध्ये गोडी असावी म्हणून. आई, तुम्हाला तर सोन्या कधी पण चांगला दिसतो बघा. मग तो झोपलेला असो, खेळताना असो का रडताना असो. मोठ्या जावनं काय मुलाला जन्म दिलाय, आता सगळ्याचे अट्रॅक्शन बनली ती. माझं काय, मी तर कधी दिसले नाही ना कोणाला. मी कशी दिसणार नाही यांना, कारण मला अजून बाळ नाही झाले. सोनम, असं येऊन का चाललीस? इथे जवळ येऊन बस ना आमच्या. सोनम, तुला काही काम होतं का माझ्यासोबत? हो आई, बाहेर लाईनमॅन आले होते, त्यांनी बिल देऊन गेलेत बघा आपल्याला. तेच तुम्हाला सांगायला आले होते मी. बरं ठीक आहे. किती बिल आले ग सोनम यावेळेस? आई, मी रिसिप्टवर बघितलं होतं, 17-18 हजार रुपये असंच काहीतरी आलं होतं बघा. हो आई, आपल्याला या महिन्यामध्ये 18,000 बिल आले. हो सोनम, एवढं बिल तरी आलंच असेल बघ. गेल्या महिन्यातच आपल्या सोनूचा कार्यक्रम झाला बघ, त्याच्यामुळे खूप गेस्ट आले होते, आणि सगळ्या रूम मध्ये एसी फॅन सगळं काही चालू होतं बघ. त्याच्यामुळेच आपल्याला एवढं बिल आलं यावेळेस. हे आणि रमेश दोघेजण मिळून बिल भरून घेतील. अर्धे पैसे करून हे दोघेजण बिल भरून टाकतील. तू अर्धे पैसे रमेशला द्यायला सांग, मी अर्धे पैसे यांना द्यायला सांगते. ते असं आहे ना ताई, बिल किती पण येऊ
बिल भरणं तर भागच आहे. तुम्ही माझी एक गोष्ट लक्ष देऊन ऐका ताई, कान उघडे करून तुमचे. आणि हो, या घरातले जेवढे पण खर्च होतील ना ते अर्धे अर्धे नाही होणार यापुढे. आज आणि आतापासून अर्ध्याहून जास्त पैसे तुम्ही देणार आणि कमी पैसे आम्ही देणार. सोनम, या घरामध्ये येऊन नवीन नवीन रूल बनवायला तू आहेस कोण? आणि हो, तू येण्याच्या पहिलेच बाबांनी या घरामध्ये अगोदरच नियम लागू केलेत की घरामध्ये जेवढे पण खर्च होतील दोन्ही पण भाऊ अर्धे अर्धे देतील म्हणून. मग हे सगळं बोलायला तू आहेस तरी कोण? जेवढा पण खर्च होईल दोघे भाऊ मिळून मिसळून देतील. मग आता हे काय नवीन रूल काढलास तू? तुम्ही कमी द्यायचे आणि आम्ही जास्त, ते असं आहे ना आता माझी लाडकी जाऊबाई? तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही 4 मेंबर आहात तर तुमचा खर्च पण जास्त आहे त्याप्रमाणे. आणि आम्ही तर दोघेच आहोत, आमचा खर्च किती आहे? मी आत्ताच सांगायला ताई तुम्हाला, याच्यानंतर घरामध्ये जेवढे पण खर्च होतील ना सगळ्यात जास्त तुम्ही देणार आणि कमी जो असेल ते आम्ही देणार. हे काय बोलायली सोनम तू? तुला शोभायले तरी का? तू पण कर ना, 4 लेकर पैदा. आम्ही का तुला नको म्हणायले की काय? त्यावेळेस पण खर्च आम्ही अर्धा अर्धाच देऊ. आणि हो, जेव्हा तुला लेकरू होईल तू काय वेगळे नियम बनवणार आहेस? तुला हे अधिकार दिले तरी कोणी? तू आहेस कोण? आई, तुम्ही एवढं का शांत बसल्या? ही महाराणी कधीपासून बक बक करायली, तुम्ही एक पण शब्द बोलला गेल्या? काय बोलू तुमच्या दोघीला मी? अकला आहेत का तुम्हाला? प्रत्येक दिवशी तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर भांडण करता. शोभते का तुमच्या दोघीला? पहिले तुम्ही दोघी कामावून भांडण करायच्या. मी एवढंच केलं, तिने तेवढंच केलं, मी एवढं नाही करणार, मी ते नाही करणार. कामाच्या वाटण्या तर तुम्ही अगोदरच केल्या, आता पैशाच्या वाटण्या करा आणि माझं घर फोडून टाका तुम्ही दोघी जणी. लोक घरामध्ये लग्न करून आणतात तर आनंदाचं वातावरण असते त्यांच्या, आणि माझ्या घरामध्ये पूर्ण दिवस महाभारत चालू ठेवता तुम्ही दोघी जणी. तुमच्या दोघीला कारण आणि निमित्त पाहिजे भांडण करायला, बस सुरू होता तुम्ही. आई, तुम्ही किती चुकीचे बोलायले आता. जेव्हा मी लग्न करून या घरामध्ये आले होते तुम्हीच सांगा या घरातलं वातावरण कसं होतं ते. किती चांगलं राहायचो आपण दोघी जणी. जेव्हापासून ही अवदसा आपल्या घरामध्ये लग्न करून आली ना तेव्हापासून तांडव व्हायले. सोनमने तर सगळ्या घराचं वातावरण खराब करून टाकले. माझं तोड खोलायला लावू नका ताई, तुमच्यासारखं भांडण करायची सवय नाही माझी. तुम्हाला काय वाटते? तुम्ही आणि आई मला काही सांगणार नाही तर मला काही कळणार नाही घरामध्ये काय होते आणि काय नाही ते? आजूबाजूचे लोक सगळं सांगतात घरामध्ये जेव्हा तुम्ही लग्न करून आले होते तेव्हा काय काय महायुद्ध व्हायचं ते. तुम्ही तर महिना जाऊन राहत गेला तुमच्या माहेरी. तुम्हाला तर भाऊजी सोबत राहायचं पण नव्हतं. त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे? नवीन लग्न झाल्यानंतर मुलीला सासरमध्ये ऍडजस्ट करायला वेळ लागतो थोडासा. मी पण तशी वागली असेल, याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे? तुम्हाला तर लाज वाटायला पाहिजे. तुमची डिलिव्हरी होऊन आज 1.5 महिना पूर्ण झालाय. रोज तुमच्या पुढे उठ बस करायली मी. चांगलं 1-1.5 महिना झोपून होता तुम्ही. मला लाज वाटायला काय झालं? कोणतं काम केलंस तू माझं? मला माहित नाही का? आई सगळं माझं काम करायच्या. आणि मी 1 महिना झोपू का 5 महिने झोपू? तू माझं काहीच नाही केलंस. त्याच्यामुळे फाटक्या तोंडानं बकबक करू नको इथं. मी स्वतःचं काम स्वतः करायचे, बाकीचं आई करायच्या. शिल्पा, हे तू चुकीचं बोलायलीस. सोनमने तुझं काय नाही केलं? तुझं सगळं काम तीच करायची. आज जर सोनम नसली असती ना तर मी एकटी काही सांभाळू शकले नसते तुझं बाळंतपण. मी मानते की तुझं आणि सोन्याचं काम मी करायची, पण बाकी बाहेरचे काम कोण करत गेलं? सगळं काम सोनम एकटी करत गेली. आणि हो ताई, तसं पण जेव्हापासून माझं लग्न झालं ना मी 1-2 दिवसामध्ये माहेरी जाऊन येते माझ्या. तुमच्यासारखं नाही 15-15 दिवस जायचं, 1-1 महिना राहून यायचं. आणि हो, तसं पण तुम्ही गेल्यानंतर घर कोण सांभाळते? मी सांभाळते ना एकटी. आता बस झालं आई, अजून माझ्यामध्ये ताकद नाही भांडण करायची. तुम्ही आता फक्त घराच्या वाटण्या करा. आणि हो आई, माझ्यामध्ये ताकद नाही रोज रोज हिच्यासोबत भांडण करायची. बस झालं, आता राहू शकत नाही मी हिच्यासोबत. तुम्ही वाटण्या करून टाका आता आई आमच्या. हो, जसं की मी तुमच्यासोबत राहण्यासाठी मरायले. मला तर तुमचं आजपासून तोंड पण बघू वाटणं गेलंय. मी एवढं करून पण मला म्हणायला की मी काहीच नाही केलं. झालं तुमच्या दोघीचं बोलून, आता कान उघडे करून माझं बोलणं ऐका. शिल्पा, तू म्हणालीस की माझ्या फॅमिलीमध्ये 4 मेंबर आहेत आणि सोनम म्हणाली की आम्ही 2 जण आहोत. तर मला एक गोष्ट सांगा, मी आणि तुमचे सासरी बुवा कोणत्या फॅमिलीमध्ये आहोत ते? आणि माझी मुलगी ती कोणत्या फॅमिलीमध्ये येणार आहे? आणि हो सोनम, तुम्हाला घराच्या वाटण्या करायच्यात? तर मला एक सांगा, मी आणि तुमचे बाबा कोणासोबत राहायचं ते? त्याच्यात काय मोठी गोष्ट आली आई? 1 महिना तुम्ही माझ्यासोबत राहा, 1 महिना तुम्ही सोनम सोबत राहा. आणि हो आई, तसं पण या घरामध्ये भांडण फक्त आमच्या दोघीमुळे व्हायलेत. त्याच्यामुळे 1 महिना तुम्ही आमच्यासोबत राहा आणि 1 महिना सोनम सोबत राहा. थांबा, आता मी माझ्या मुलीला फोन करते आणि तिला पण सांगते तू या घरामध्ये हिस्सा घ्यायला ये म्हणून तुझा. कारण तसे पण दोन्ही भाऊ वेगवेगळे राहिलेत, दोघा भावांच्या वाटण्या व्हायल्यात, म्हणजे तिला पण तिचा हिस्सा पाहिजे ना. आता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, पूर्ण 4 हिस्से होतील आता या घरामध्ये. पण आई, 4 हिस्से ते कोणते? हो, आता 4 हिस्सेच होतील. 2 हिस्से 2 भावाचे, 1 माझ्या मुलीचा, 1 माझा आणि माझ्या नवऱ्याचा. पण आई, या घराचे जर 4 हिस्से होतील तर आमच्या हिस्स्याला काय येईल? आमच्याजवळ तर काही वाचणार पण नाही. मित्रांनो, तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. हो, ज्या घरामध्ये अशा सुना असतात ते घर पुढे कधीच जात नाही आणि अशा सुना संसार पण कधीच करू शकत नाहीत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो, कमेंट करायला विसरू नका.